तर आज मी मोरी बनवली आहे. खूप छान झाली आहे, एकदम खूप झणझणीत वगैरे. तर ती तुम्हाला आज दाखवणार आहे. तर ती कशी करते ते बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा. तर आज मी मोरी बनवणार आहे, अगदी मालवणी पद्धतीने झणझणीत मोरी बनवणार आहे. तर ती कशी बनवते ते पहा. तर ती सेम अगदी चिकनसारखीच लागते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तर आता तेल तापलेलं आहे. तर मी आता इथे अर्धा कांदा चिरून, उभा कांदा चिरून भाजत घातला आहे आणि एक छोटासा लसणीचा कांदा, तो पण मी आता एकदम भाजून घेणार आहे. दोन्ही व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आता लालसर भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता खोबरं घालूया आणि खोबरं पण भाजून घेऊया. तर मी आता इथे सुका नारळ, म्हणजे आमच्या गावी त्याला गुडगुडं म्हणतात, तर ते आता मी आता किसून घेतलेलं आहे. ते छोटंसंच नारळ होता, तर त्याचं खोबरं आता एवढं पडलं आहे. तर ते आता मी ते पण आता भाजून घेते. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आता हे खोबरं पण त्याच्यामध्ये घातलं आहे. ते व्यवस्थित आता परतून घेते. व्यवस्थित लालसर होईपर्यंत हे खोबरं पण आता भाजून घ्यायचं. आता आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे. मी आता ते प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण या खोबऱ्यामध्ये मसाला घालून घेऊया. हे 2 चमचे, 2.25 चमचे मसाला घातलेला आहे. आपण आता ह्या खोबऱ्यामध्ये हा मसाला मिक्स करूया. आता हा सर्व मसाला मी मिक्स केलेला आहे. आता थंड झाल्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. टोपामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आपण आता हा कांदा त्याच्यामध्ये भाजून घेऊया. हे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता आपला कांदा आता लालसर होत आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता हळद घालते पहिल्यांदा. हा छोटा चमचा हळद घातली. आणि हा 1 चमचा मसाला घालते. आता आपण हा मसाला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेतलेला आहे. आणि टोमॅटो घालते. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो मी आता त्याच्यामध्ये परतून घेते. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित परत परतून घ्यायचं. हे बघा, आता आपलं हे कांदा टोमॅटो शिजलेला आहे. तेल पण आता ह्याला सुटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये ही मोरी आता घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. मी आता आलं आणि लसूण मी किसून घेतलेलं आहे, ते पण मी आता त्याच्यामध्ये परतून घेते. हे आता आलं लसूण मी आता परतून घेतले आहेत.
आता आपण हे वाटलेलं खोबरं घालूया त्याच्यामध्ये. अजून थोडं वाटायचं आहे, ते पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता हे उरले पण खोबरं आपण त्याच्यामध्ये घालूया. आपण आता वरून थोडासा गरम मसाला घालूया. हा आपण सगळ्यात शेवटीत घालायचा असतो गरम मसाला, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. हा मोरी मासा, हे मोरी माशाचं कालवण सेम चिकनसारखंच लागतं. हे जास्त वेळ शिजवायचं नाही, माशासारखं पटकन हे मोरी मासा पटकन शिजला जातो. तर आता हे आपलं झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते. तर आपली ही मोरी आपली तयार झालेली आहे. हे बघा, खूप छान लागते, चिकनसारखीच लागते. तुम्ही पण अशी करून बघा माझ्यासारखी मी केली तशी. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू. तर हे बघा, ह्याला वरती मस्तपैकी छानपैकी तर्री सुटलेली आहे. मोरी आपली तयार झालेली आहे. सुकीच बनवली आहे. तर आजचं जेवण तयार आहे. भात, चपाती, मोरी आणि मासे, मांदेली आणि पापलेट.